हॅलो स्टुडंट्स, वेलकम. लास्ट लेक्चर मध्ये आपण एन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड हा लेसन स्टार्ट केला होता आणि आता आपण पेज नंबर 10 वर आहोत. पेज नंबर 10 वर आय थिंक आपला 4th पॅराग्राफ सुरू होता किंवा सुरू करायचा होता. तर आपण 3rd पॅराग्राफ परत एकदा रीड करू आणि मग 4th कडे जाऊ. पेज नंबर 10. I took the baby langur to our backyard and gently laid him on the floor inside the poultry coop. म्हणजे मी म्हणजे रायटर बेबी लंगूरला बॅकयार्ड मध्ये म्हणजे पाठीमागच्या अंगणामध्ये घेऊन गेला आणि तिकडे जे पोल्ट्री कूप आहे, पोल्ट्री कूप म्हणजे काय, कोंबड्यांसाठी जे खुराडं असतं, कोंबड्यांचं जे घर असतं, त्या घराच्या आतल्या बाजूला फ्लोअरवर जमिनीवर त्या बेबी लंगूरला त्याने झोपवलं रायटरने. His body was full of deep bite marks and scratched. त्याच्या बॉडीवर पूर्ण डीप बाईट मार्क्स म्हणजे चावलेल्या खोल खुणा, मार्क्स म्हणजे खुणा होत्या. अँड स्क्रॅच, त्याची बॉडी पूर्णपणे स्क्रॅच झाली होती, म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, ओरबाडली गेली होती, त्याला नखाने मारलेलं होतं. हे ब्लड वॉज ओझिंग फ्रॉम सम ऑफ द वुंड्स. ब्लड जे होतं, रक्त, ओझिंग, ओझिंग म्हणजे बाजूला मिनिंग दिलंय. ओझिंग म्हणजे काय, रिलीजिंग किंवा ओव्हरफ्लोईंग. रक्त वाहत होतं सगळ्या किंवा काही वुंड्स मधून. सम ऑफ द वुंड्स, वुंड्स म्हणजे काय, इंजुरीज, इंजुरीज म्हणजे जखमा, जखमांमधून रक्त वाहत होतं. द बेबी रिमेन मोशनलेस, आणि बेबी मोशनलेस होता. मोशनलेस म्हणजे काय, हालचाल न करणार, मुवमेंटलेस म्हणजे त्याला कुठली हालचाल होत नव्हती. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग. माझ्या फादरने काय केलं, फर्स्ट एड त्याला दिला. फर्स्ट एड म्हणजे प्रथमोपचार दिला. टू क्लीन द वुंड्स, त्याच्या जखमा स्वच्छ केल्या. अँड टू स्टॉप द ब्लिडिंग म्हणजे ब्लिडिंग स्टॉप करण्यासाठी, वुंड्स म्हणजे जखमा क्लीन करण्यासाठी माझ्या फादरने म्हणजे रायटरच्या फादरने बेबी लंगूरला फर्स्ट एड दिला, प्रथमोपचार दिला. आय वॉज रिलीव्ड टू फाइंड दॅट द बेबी वॉज ब्रीदिंग even though his breaths were shallow. I was relieved म्हणजे काय, मला खूप हायसं वाटलं किंवा मला खूप मोकळं वाटलं की बेबी वॉज ब्रीदिंग, बेबीचं ब्रीदिंग चालू होतं, म्हणजे तो मेलेला नव्हता. बेबी वॉज नॉट डेड, बेबी वॉज अलाइव्ह, बेबी वॉज ब्रीदिंग. इवन दो हिज ब्रीथ्स वेर शॅलो, त्याचे ब्रीथ हे शॅलो होते. शॅलो म्हणजे काय, रेग्युलर नव्हते, इरेग्युलर होते. तसं आपले ब्रीथ हे रेग्युलर असतात, पण त्याचं ब्रीदिंग हे इरेग्युलर चालू होतं, पण चालू होतं. हे बघून रायटरला खूप रिलॅक्स्ड वाटलं. पुढचा पॅराग्राफ. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टर अँड आफ्टर अ फ्यू शॅकी अटेम्प्ट्स ही सॅट अप. स्प्लॅशेस, स्प्लॅशेस म्हणजे काय, त्याला आपण शॉवर म्हणतो. कसं शॉवर, कोल्ड वॉटर, कोल्ड वॉटरचे काही शॉवर त्याच्यावर मारले. शॉवर म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, स्प्लॅश, पाण्याचा एक हबका मारणे म्हणतो ना, किंवा पाणी तोंडावरती उडवणं, तसं त्याच्या तोंडावरती शिंतोडे उडवले असं आपण म्हणूया. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टर. STIR, स्टर. स्टरचं मिनिंग बाजूला दिले. स्टर मीन्स मूव, बेबी मूव झाली त्याच्यामुळे, म्हणजे बेबी तो हलू लागला, तोंडावर पाणी मारल्यामुळे जरा हालचाल झाली. अँड आफ्टर अ फ्यू शॅकी अटेम्प्ट्स, शॅकी म्हणजे थरथरणारे, ओके, त्याला आपण शिवरिंग म्हणतो. फ्यू शिवरिंग अटेम्प्ट्स म्हणजे प्रयत्न, काही थरथरत्या प्रयत्नानंतर, म्हणजे प्रयत्न करताना पण तो बेबी असा थरथरत होता. शरीर हलवताना पण त्याचं शेक म्हणजे हलणे, शरीर हलत होतं, थरथरत होतं. ही सॅटअप, द बेबी सॅटअप, थरथरते प्रयत्न करून तो बेबी उठून बसला. ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रेम्बलिंग लाईक अ लीफ इन द विंड. सो ही वॉज इन अ स्टेट ऑफ शॉक. द बेबी वॉज व्हेरी मच शॉक्ड. त्याला खूप धक्का बसला होता, मानसिक धक्का बसला होता. ही वॉज इन मेंटल शॉक अँड स्टार्टेड ट्रेम्बलिंग. उठून बसल्यावर सुद्धा तो ट्रेम्बलिंग होऊ लागला. स्टार्टेड ट्रेम्बलिंग, ट्रेम्बलिंगचा अर्थ तोच, शेकिंग, शिवरिंग, थरथर कापू लागला. लाईक अ लीफ, लीफ म्हणजे काय, पान, झाडावरचं पान. इन द विंड, विंड म्हणजे वारा, म्हणजे विंड मध्ये, वाऱ्यामध्ये झाडावरचं पान ज्याप्रमाणे थरथर कापतं त्याप्रमाणे तो थरथर कापू लागला. स्टार्टेड ट्रेम्बलिंग. His two twinkling eyes welled up with tears and he started to sob with a muffled cry. And his two little twinkling eyes,
ट्विंकलिंग आईज मीन्स शायनिंग आईज. त्याची दोन चमकणारे डोळे, त्याचे दोन चमकणारे डोळे वेल्ड अप. वेल्ड अप म्हणजे काय? भरून आले. वेल्ड अपचं मिनिंग कडे दिलेलं नाहीये, तुम्हाला गेस द मिनिंग सांगितलंय, डिक्शनरीचा उपयोग करून फाइंड आउट करायला सांगितलंय. सो हिज टू ट्विंकलिंग आईज वेल्ड अप. ओके, वेल्ड अप म्हणजे काय? तर हिज टू ट्विंकलिंग आईज filled with water. पाण्याने डोळे भरून गेले, अश्रूने डोळे भरून गेले with tears, and he started to sob. To sob means to cry. आणि तो बेबी लंगूर रडू लागला, हुंदके देऊन रडू लागला. To sob म्हणजे असं हुंदके देऊन रडणे, तर तो असा हुंदके देऊन रडू लागला with a muffled cry. With a muffled चं मीनिंग काय? क्वाइटन. बाजूला मीनिंग दिलंय बघा. मफल्ड मीन्स क्वाइटन और सप्रेस्ड साऊंड म्हणजे दबक्या आवाजामध्ये. जसं लहान मुलं रडताना एकदम मोठ्याने रडत नाही, तर ते आवाज थोडासा दाबतं खाली, तसं तो दाबक्या आवाजामध्ये, दबक्या रडण्याच्या स्वरामध्ये तो हमसून रडू लागला. जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड, एखाद्या ह्युमन चाइल्ड सारखा वुड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा. ट्रॉमाचं मिनिंग बाजूला दिलेलं आहे बघा. सो व्हॉट इज ट्रॉमा? ग्रेट डिस्ट्रेस. ग्रेट डिस्ट्रेस म्हणजे काय? खूप दुःख, प्रचंड दुःख. म्हणजे एखादं लहान मूल, ह्युमन चाइल्ड, प्रचंड दुःखानंतर जसं आवाज प्रेस करून, थोडा आवाज दाबून रडू लागतं हुंदके देऊन, त्याप्रमाणे हा बेबी लंगूर सुद्धा काय करू लागला? रडू लागला हुंदके देऊन. आय ऑफर्ड हिम अ peeled banana which he accepted with his unsteady hand and began taking hesitant bites. So I offered him a peeled banana. मी त्याला peeled banana ऑफर केला. peel म्हणजे काय? साल काढलेला म्हणजे banana. Okay. Just like a human child would after experience trauma, I offered him a peeled banana which he accepted with his unsteady hand and began taking hesitant bites. पुढे. My attention was fixed with the revival of the baby langur. माझं attention fixed होतं revival of the baby langur. Suddenly I had an uncanny feeling of being watched. Uncanny feeling. आता uncannyचं meaning पण आहे बघा. Uncanny म्हणजे काय? Unnoticed. अचानक रायटरला एक अननोटिस्ड फिलिंग जाणवलं की त्याला कोणीतरी वॉच करताय, म्हणजे रायटरला कोणीतरी बघताय लांबून, असं त्याला जाणवलं. ती एक अननोटिस्ड फिलिंग त्याला जाणवली. आय टर्न अवे फ्रॉम द कूप अँड लुक्ड अप. मी टर्न केलं त्या कूप मधून आणि वर बघितलं की मला कोण बघतंय. देअर सॅट अ मदर लंगूर ऑन अवर किचन रूफ. मदर लंगूर बसलेली होती किचन रूफच्या वर, वॉचिंग एव्हरी मूव्ह आय मेड. जी काही मुवमेंट ती करत होती, ती मुवमेंट ती बघत होती. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली. ती तिथे शांतपणे बसून होती. As if convinced that no harm was being done to her child. कुठलाही हार्म, कुठलीही इजा तिच्या मुलाला होणार नाही असं तिला वाटत होतं. Meanwhile, the baby sensed the presence of his mother and started to sob and cry a little louder. मग त्या दरम्यान तो बेबीला पण सेन्स झाला. सेन्स म्हणजे काय? जाणीव झाली, रिअलाइज. द बेबी रिअलाइज द प्रेझेन्स ऑफ हिज मदर. मदरची जाणीव झाली. अँड स्टार्टेड टू सॉब अँड क्राय अ लिटिल लाउडर. आणि तो थोडा मोठ्याने रडू लागला बेबी लंगूर. आय रिट्रीटेड फ्रॉम द डोर टू द कूप टू अलाउ द मदर ऍक्सेस टू हर बेबी. आय रिट्रीटेड मीन्स व्हॉट? आय वेंट बॅक. मी मागे गेलो. रिट्रीटेड म्हणजे मागे फिरलो त्या डोर पासून. आय रिट्रीटेड फ्रॉम द डोर ऑफ द कूप. कूप म्हणजे कोंबड्याचं खुराड. त्या खुराड्यापासून मी थोडा मागे आलो. टू अलाउ द बेबी लंगूर्स मदर ऍक्सेस टू हर बेबी. म्हणजे ती बेबी लंगूरची मदर जी छतावर होती ती त्या बेबी लंगूर पर्यंत पोहोचावी म्हणून मी थोडा मागे गेलो असा अर्थ आहे. इमिजिएटली द मदर डिसेंडेड ऑन द फ्लोर ऑन द कूप. इमिजिएटली मदर डिसेंडेडचं मिनिंग दिलंय मूव डाऊनवर्ड्स, खाली आली. मूव डाऊनवर्ड्स ऑन द फ्लोर टू द कूप अँड पिक्ड अप द बेबी इन हर आर्म्स. शी गेव द बेबी अ थरो बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंजुरीज. आणि मग त्या बेबी लंगूरच्या इंजुरीज चेक करण्यासाठी मदरने त्याच्या बॉडीचं थरो इन्स्पेक्शन केलं. थरो इन्स्पेक्शन म्हणजे काय? कम्प्लीट इन्स्पेक्शन केलं
कम्प्लीट बॉडीला चेक केलं मदरने बेबीच्या. अँड देन कडल्ड हिम टाइटली इन हर बॉसम. कडल्डचं मिनिंग काय बघा, हेड क्लोजली म्हणजे काय, कवटाळलं. त्या मदरने बेबी लंगूरला तिच्या छातीशी कवटाळलं. बॉसम म्हणजे काय, छाती. त्याच्यानंतर द बेबी फाउंड ग्रेट सोलॅस म्हणजे काय, कम्फर्ट अँड पीस, शांतता. त्या बेबीला खूप शांत वाटलं, खूप रिलॅक्स्ड वाटलं. इन हर, पेज नंबर 11, इन हर केअरिंग आर्म्स. आईच्या केअरिंग आर्म्स मध्ये म्हणजे आईच्या बाहुपाशामध्ये, आईच्या काळजी करणाऱ्या त्या मिठीमध्ये बेबीला खूप रिलॅक्स्ड वाटलं, खूप शांतता जाणवली. पेज नंबर 11. द मदर सॅट स्टिल विथ द बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट्स. मग मदर थोडा वेळ बसून होती बेबी बरोबर. द मदर सॅट स्टिल विथ द बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट्स म्हणजे बेबीला मांडीवर घेऊन, लॅप, LAP, लॅप म्हणजे मांडी, आणि फ्यू मिनिट्स म्हणजे काही मिनिटं मदर बेबीला मांडीवर घेऊन बसून होती. इट वॉज ऑलमोस्ट ऍज इफ शी वॉज पॉन्डरिंग ओव्हर हर ऑप्शन अँड ट्राइंग टू फिगर आउट हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम फर्दर असॉल्ट. नाउ शी वॉज पॉन्डरिंग मीन्स व्हॉट, शी वॉज थिंकिंग ओव्हर डीपली. ती खूप डीपली विचार करत चाललेली होती की काय करायचं, कोणते ऑप्शन्स आहेत बेबीला वाचवण्यासाठी. शी वॉज ट्राइंग टू ती फिगर आउट करत होती, म्हणजे ती म्हणूया की शी वॉज सर्चिंग ऑप्शन्स. ती ऑप्शन्स सर्च करत होती की काय करायचंय काय नाही. म्हणजे जनरली आपण म्हणतो की जर बेबीला वाचवायचं असेल तर बेबीला वाचवण्यासाठी काय काय करायचं, असे ऑप्शन्स ती सर्च करत होती. तर तसं मग ती सर्च करू लागली ऑप्शन्स. She could keep the baby safe from further assault. Assault म्हणजे हल्ला. For few seconds, the mother langur looked straight into my eyes. काही सेकंड्स त्या मदर लंगूरने माझ्या आईज मध्ये म्हणजे माझ्या डोळ्यामध्ये स्ट्रेट बघितलं, सरळ बघितलं. Even today, I cannot forget that look in her eyes. Even today means even that day also, the writer could not forget the look. Or even today the writer could not forget the look of mother. म्हणजे आईने ज्या प्रकारे डोळ्यामध्ये त्याच्या बघितलं होतं, ती जी नजर आहे ती नजर आजही रायटर विसरू शकत नाही. शॉवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी सेव्हिंग हर चाइल्ड. मदर वॉज शॉवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड. सायलेंट ग्रॅटिट्यूड म्हणजे काय, काइंड फिलिंग्स, ज्याला आपण कृतज्ञता म्हणतो. म्हणजे मदरला रायटर विषयी वाटणारी कृतज्ञता मदर लंगूर तिच्या डोळ्यांमधून दाखवत होती. फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. कृतज्ञता का, तर आईला म्हणजे तिच्या मुलाला वाचवल्याबद्दल. ओके, पुढे. आय वॉज ओव्हरवेल्ड बाय द इमोशन्स, द सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक्स टू मी. आय वॉज ओव्हरवेल्ड म्हणजे काय, भारावून गेलो. मी खूप भारावून गेलो त्या इमोशन, आईचं जे इमोशन होतं त्या इमोशनने मी भारावून गेलो. द सेंटिमेंट म्हणजे तोच अर्थ, भावना. अँड द वे शी सेड थँक्स टू मी, ज्या प्रकारे तिने मला थँक्स म्हटलंय तिच्या डोळ्यांमधून, त्यामुळे मी खूप भारावून गेलो. देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रिकन चाइल्ड इन हर लॅप. देअर वॉज अ युनिव्हर्सल मदर. युनिव्हर्सलचं मिनिंग दिलंय, एक्झिस्टिंग एव्हरीवेअर अँड इन्व्हॉल्विंग एव्हरीवेअर, ज्याला आपण जागतिक म्हणतो. अशी एक युनिव्हर्सल मदर तिकडे होती. होल्डिंग स्ट्रिकन चाइल्ड इन हर लॅप. स्ट्रिकनचं मिनिंग पण दिलंय बाजूला. स्ट्रिकन मीन्स टू हिट हार्ड, सफर, म्हणजे दुःखी असणारं चाइल्ड तिच्या मांडीवर घेऊन एक युनिव्हर्सल मदर तिकडे बसली होती आणि रायटरकडे पाहत होती. पुढचा पॅराग्राफ. देन इन अ फ्लॅश शी जम्प्ड विथ हर बेबी क्लिंगिंग टू हर बेली अँड रिच अवर किचन रूफ. इन अ फ्लॅश, इन अ मोमेंट, इमिजिएटली त्या मदरने जम्प केली बेबी बरोबर, विथ हर बेबी. क्लिंगिंग टू हर बेली. क्लिंगिंग म्हणजे स्टिकिंग, चिकटलेला. बेली म्हणजे पोट, पोटाला चिकटलेला जो पिल्लू होता त्या पिल्लूला घेऊन जम्प केली. अँड रिच अवर किचन रूफ, आणि किचन रूफला पोहोचली. शी सर्वेड द एरिया फॉर द विशियस मेल लंगूर. तिने एरिया सर्वे केला, आधी बघितलं, ऑब्झर्वेशन केलं एरियाचं. विशियस मेल लंगूर. विशियस मीन्स इव्हिल, बॅड, विकेड. तो मोठा वाईट जो मेल लंगूर होता तो आजूबाजूला कुठे आहे का तो ऑब्झर्वेशन केला.
and then left away in the direction opposite to the place of the violent encounter. Left away म्हणजे jumped away in the direction, opposite direction to the place of the violent encounter. Violent म्हणजे काय, तर हिंसा असणारा, म्हणजे तिच्या मुलावर ज्या मेल लंगूरने एन्काउंटर अटॅक केला होता त्याच्या अपोजिट प्लेसला तिने जम्प केली आणि ती निघून गेली. तर इथं आपण थांबतोय आणि बाकीचा भाग आपण पुढच्या लेक्चरला बघूया. पेज नंबर 11.